बाई या पप्पाया लावल्यात कुशल पाणी कमी पडायला लागलंय अजून कच्च्याचे डोळे फुटायला लागले आताशी हे मी लावल्या म्हणून बरं झालं नर्सरी मधून झाड आणून नाही तर आमच्या बाबाचं काय खरं आहे काही खरं नाही बाई शिवाय घराला घर पण नाही आणि आपल्याशिवाय तर कसंच नाही कसा हा नवरा देव जाणो ह्या गेला तर 4-5च राहिल्या गळून पडलं काय वरच्या पाण्याचं काहीतरी बघावं लागत आहे बाई 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 अगो बाई ह्या तर मस्त त्याला डोळे पडायला लागलेत ह्या चोरून ठेवते मस्त पिकल्या का असे पण डोळ्याला लय चांगली असती आणि किती केलं ते हे थोडी इंजेक्शन देऊन आपण हे केलेले पिकवलेले असतात अशा पिकलेल्या कशा कुठे भेटत नाही काही नाही किती केलं आपण लावलेले झाड आहे बाबूराव इकडे याच्यापासून बाजूला झाला बोला ना मालकीन बाई का कुठे चालले होते तुमच्याकडे आलो होतो इकडे मी हा बरं ते गोण्या भरला का नाही कुठे गोण्या तुम्हाला विचारायला आलोय मी तिकडे ना 25 गोण्या भरल्यात मी आता टेम्पोची तसं जायचं ना मग लोड होऊन जाईल म्हणलं अहो बाबूराव एक काम सांगा या नवऱ्याला आणि सुनाला तर एक काम धडावर होत नाही एकावर एक ते काय म्हणतो ना शेराला 1.25 भेटले ते मला बार नको आणली बरं मी काय म्हणते ते सगळं भरून झालं का मी तुम्हाला फोन करते हा तसा आहे माझा नंबर आहे तुमच्यावाला मी तुम्हाला फोन करेन मग हा मग मी फोन केल्याशिवाय यायचं नाही चालतं हा मग जातो ना मालकीन बाई मग तेच म्हटलं आता काय आता काही चेहरा तेरा कलियों की मुस्कान है रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है आवाज तर लयच भारी आहे हा खरंच बाई इतकं भारी वाटलं मला असं वाटतं मी खरंच टीव्ही मधला आवाज ऐकला काय असं ना भर बस ना खाली मला गाणे ऐकू दे बरं कोण गाणे म्हणतात बसा मस्त गाणं म्हणतो बाई मालकीन बाई आपण आहे ना लय इम्पॉर्टंट येतं गाण्यात मग अजून एखादं गाणं म्हण बरं म्हणू का दिल मेरा बर्बाद है बाबूराव ते बर्बाद नाही दिल मेरा हर बार है असं आहे ते बेकरार है कहो ना प्यार है कहो ना प्यार है सुनले तिकडे गोण्या कमी पडल्यात आणि तू काय कांद्याच्या व्यापाऱ्यासंग गप्पा मारीत गाणे ऐकत बसली हो त्याचा आवाज लय भारी आहे म्हटलं मन 2-3 गाणे तिकडे गोण्या कमी पडल्यात त्या कांद्याला तेवढ्या भरून टाकल्यात काय म्हटलं तुम्ही कांदे भरायला 4-5 गोण्या कमी पडल्यात असं मग तुम्ही काय करत होते तिथं काय करत होतं म्हणजे अरे तुला सांगायला आलोय परत तू म्हणशील कुठं गेले गोण्या आणायला गेले काय त्याला पैसे लागत गोण्या आणायला मग मला सांगायचं सकाळीच पैसे आता मला काय डिस्टर्ब केलं म्हणा एखादं गाणं आणि मध्ये मध्ये बोल नका हा ऐ माझ्या लग्नाची ग का तुलाच पडली खाई बाबा माझ्या लग्नाची हो का तुमाच पडली खाई कुणीतरी समजावून सांगा राया माझं वय काय झालंस नाही कुणीतरी समजावून सांगा राया माझं वय काय झालं शिका काहीतरी कसले भारी गाणे म्हणतो नाही तुम्ही चान्स दे मला त्याच्यापेक्षा भारी म्हणतो आणि म्हणा बरं काय गाणं कोणाचं आता तुम्ही गाणे म्हणत होते ना हा म्हणा मग कसं तोंडाने मला येत तुला इकडे कांद्याच्या वापऱ्याबरोबर गप्पा गाणे ऐकायला जमत आणि आम्हाला तिकडं गप्पा बसायचं परत जर का वर तोंड करून बोलले मला काही नाही तू काय आमचं भांडण ऐकू राहिला उठ इथून जाय जातो फोन करते तुला जाऊ का हा मालकीन बाई आणि काय तुम्ही पण इथं बसले वा काम करून घ्या अरे मग तेच सांगायला आलतो गोण्या संपल्यात आता ते गोण्या आणावं लागत चला मग नुसते पैसे 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 का तुम्हाला कधी जर 2 पैसे ठेवायला दिले तर तुम्ही नीट ठेवता का ते पैसे लगेच सुनाला काही लागलं का साडीला लगेच दे 500 लगेच दे 1000 जस की आपल्याला वरतून टाकातूनच पैसे पडतात आणि तू का मला देऊन दमलीस तुम्ही कधी नीट ठेवले म्हणून तुम्हाला द्यायचे चला घरी रिकामी बडबड बाई काम करू करू मी वैताग आला कधी माझा नवरा एकदा मला घेऊन जातो तिकडं कधी नाही गोण्यासारखे इकडून तिकडं काजल भरले का गोण्या बाबा बरं झालं तू एक राहिला होता मला विचारायचं का झालं का तो काम म्हणून सरगाव विचारित मला काम झालं का असं तसं हा तुपल्या सासूकडे गेलो तुम्ही हा मग ती म्हणली फोन करते म्हणे गोण्या भरायचा चालू असं काय हे काय स्टाईल आपली अशी अशी हा बरं ते जाऊ दे तू व्यापाराचं काम कर ना बाबा तुम्हाला काय इकडे कामाबद्दल विचारायला येतोय आता मग गोण्या घेऊन जायच्यात ना मला जा मग घेऊन एवढ्या
एवढंच कस काय माझं भरायचंय. मग भरायचं ना रपा 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 जारशी. रपा रपा म्हणजे काय माझ्याकडे मशीन आहे का? करते माझ्याकडून जसं होतंय तसं. तिथं म्हणते लय मालकीन बाई म्हणते लय चुकारे म्हणते काम चुकारे मैसून. काम चुकार आहे हा लय काम चुकारे. बाबा मी तर काम करू करून मला शीण आलाय. काम बघा. चुकार म्हणजे किती केलं ना तरी नावच नाही ना. मी एवढं सगळं करते ना तरी म्हणत्या तू फार मारायला लागली तरी काम कर तू. तुला खुश करू का एक गाणं म्हणून खुश करू का? गाणं हा म्हणून दाखवा बरं. अग तुझ्या जवानीनं ग तुझ्या ह्या इशाऱ्यानं ग माझ्या या काळजावर घातला या खाप. या डायव्हरला जीव थोडा लाव जान लाव. या डायव्हरला जीव थोडा लाव. जाय बाबा जाय तुम्ही. ग पुरी या डायव्हरला जीव थोडा लाव. बाबा, जाय निघ. या डायव्हरला इथं माझं असं नाही ऐकलं. काय चाललंय काय चाललं? या ड्रायव्हरला थोडा जीव लाव म्हणजे अहो पहा पहा कसले गाणे ऐकते ड्रायव्हरला जीव लाव म्हणे. तिकडून इकडे आला का तू गाणे म्हणायला? हा? इकडे मी नाही मला म्हणत कोणी आता. होतं इकडं? इकडे वय इकडं होय. आ, व्यापारी का काम फक्त कांद्याच कर हा, ना. व्यापारीची मी. व्यापारी आहे ना? तो बरोबर गाणं म्हणायला लागला आत्याबाई. पोरीला या डायव्हरला जीव थोडा लाव. चप्पल चल आम्हाला कांदे नाही काय तुला नाही, कांदीचा. अहो मनोरंजन झालं होतं. असं कोणतं मनोरंजन? ती पोरगी लय नाराज झाली होती. कशाची? ती म्हणत होती मला लय आता कटाळा झाला असं झालं तर झालं काम करून करून आहे ना. तू लोकांना सांगते काय तुला नाही कटाळा म्हणून? मी असं काय नाही. बघा बघा गावात जेवण देते तुमची सून का मला तू म्हणली कटाळा काय आला झालं? इथं आता. हा जातो आम्ही आमचं बघू काय करायचंय. ती माझी सून आहे तिची सून आहे आम्ही नवरा बायको आहेत आणि तुम्ही निघून जावा. गाडी येऊ घेऊ. हा जा. जातो का तू? कांदे नाही कांदे नाही द्यायचे. आला अजून नाही आम्हाला फोन नाही द्यायचे. करीन मी. देऊन टाका आम्ही दुसरा मला. व्यापारी बघू. हा तसं नका करू. जा. बघा जरा बघा. अरे बाहेरचा माणूस त्याला काय आलंय जवळ येऊन द्यायचं आणि गाणे म्हणायला लावायचं. अहो मामा मी म्हणलं बरी म्हणलं थोडीशी करमणूक. आत्याला घोडे लावितात ना. अगं तू घोडे खायच्याच लायकीची आहे. हा तुला एक काम सांगितलं तुला एवढं जीवावर येतं, तोंड वाकडं तिकडे करू करू काम करते तू. अर्धालाच गोण्या भरल्या काय काय गोण्या? आता जे ओढलं भरायला सांगितलं होतं तुम्ही त्या ओढलं भरलं तर. अरे फुल भरायच्या मग आता त्या टाचावं लागत यान. हा बाई 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 ग कसं आमच्या नशिबात पडली असं ग तू. तिकडे एवढं उन्हाचं मी ते बाग बघायला गेली होती याचा. आत्या जर मला एक सांगा तुमची जर सक्की पोरगी असते एखादी आणि ते तिच्या सासून तुमच्या सारखं वागणूक केली असते ते सांग मग काय पहिली केलं गोष्ट असतं. मी पोरीला सांगितलं असतं का सासूला एका कामाला हात नको लावू देऊ, सासूला उन्हात नको जाऊ देऊ, सासूने आयुष्य भरते नवऱ्यासाठी कष्ट केलेले आहे असं नसतं सांगितलं तिला का तू एका ठिकाणी बस ना सासू इकडे ती उन्हात आणा ती. तुम्ही काय लिहिलं ते उन्हात आणत मग. मग ते कोण बघा बागामध्ये पपईच्या बागाला पपईला डोळे फुटलेत सगळे चांगली असते ती खाल्लेली म्हटलं तिला बघून आणून चोरून आणा 2-4 आणि घरामध्ये पिकट ठेवा. तुमच्यासाठी चाललंय हे. काय होतं त्यांनी. तिच्या कुठं नादी लागू. चल भरून दे तिला तिचे कांदे. मी बी जाऊ उद्यापासून पपाय चोरायला. चोरी ते कशाला ते घरचं आपल्या शेतातल्या द्या ते चोरायचे का? हा आपल्या शेतातल्या द्या. एवढी मार खाती अगं मला हाताला लागलं एवढं दणकडे ते बांगड्या एवढ्या घातल्या का हातात कचकन लागली माझ्या. मग काय मारायचं आत्या. सांगा हो तिला तुमच्या भाषेत सांगा हो. आपलं डोकं बंद पडलंय ते तू इसून मला काही सांगू नको बोलू नको. लवकर घरात या मला भूक लागली. हा हा पिठलं गळून ठेवलंय. पिठलं तू सांगितलं ना वांग्याची भाजी कर. ते शिजायला टाइम लागल म्हणलं गॅस संपल. परत तुम्हीच बोलशाल गॅस संपला. अगं तो गॅस भरलेला कशासाठी असतो खायला नाही तर तो नुसता वाया घालायला का मग. मग त्या दिवशी भजी केले होते कसे गागले होते मग. अगं मग तुला भजे करून खायला जमलं आणि मला जेवायचं तू पिठलं घालून ठेवलं का? तुम्ही म्हणे आता भाज्याला नाही वापरायचं म्हणे बेसन. मी म्हणलं पिठलं वापरू. देवा कुठं 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 सापडली असं नाही. माझ्या पोराला कुणी भेटत नव्हतं आणि हा क्षत्र पडला त्याच्यामध्ये. आता मी शिकलेली पोरगी आहे मला एक काम नाही येते अशा घरातले. भाषेवरून मला तर कशी शिकेल वाटत नाही. जाऊ दे तू कर. मी गावठी शाळेत होते शिकायला. तुझ्या शाळेचं नाव काय होतं? माझ्या शाळेचं मास्तरच फेल असं चौथी त्याच्यामुळे हे असं झालंय. काय खरं त्या मास्तरला विचार तू शिकेल होता का मला शिकवणारा. आणि तुझ्या शाळेत होती ना त्याची हेडमास्टरीनच मी होती. आणि परत जर मला नादी लागशील ना तर मारच खाशील तू आता. तुम्ही हेडमास्तर होते मला काही दिसलं नाही आता पण तिकडं. बाई बाई तुझ्या पाया पडते मी तुझं तो काम कर. हा हम्म. सुने सुनासारखंच राय रिकामं सासू बनायचं काम नको करू. माझ्या सासूने बी एवढं डोकं नाही खाल्लं माझं कधी. हा आणि सकाळ संध्याकाळपासून ना पिठलं मला खाऊ घालायचं नाही. नाही मला येऊ द्या कुठे झाले तोंड घेऊन. संध्याकाळी डुबू गोड्या करीन मग आत्या.
काय म्हटली? संध्याकाळी डुबुक वड्या करीते. अगं मग ती बेसन पीठ राहीन का आता? मग गपचूप सांगितली वांग्याची भाजी कर संध्याकाळी. हा ठीक आहे. हा लवकर आवर, 5 मिनिटात घरी आली पाहिजे. पण मग त्याला बेसन भाजून लावलं चालेल ना? अगं तू, मी देते, मी भाजी करते, तू हा. फक्त खायचं काम कर. दखळेल. बाई चांगलं बोलावं तरी असंच करीते. नसतं दसपूस केलं तरी काय असं मला सुनी येईनी. जाऊ दे मुर्दी. आईला एवढ्या उन्हाचं पिठलं खाऊ घातलं होय सुनानी. पोट कसं डांबारल्यासारखं झालंय. वाटलं जरा चांगलं दिसलं म्हणून म्हणलं चला खावा, पण ते त्रास होऊन राहिलाय मला त्याने. असं कसं पोट. काय जोडीदार? काय रे भाऊ, काय म्हणतो? लय निवांत बसले. जेवलो जरा, सोनानी पिठलं भाकर केली ती, हे दाबून आणली, पण मला त्रास होऊन राहिला रे. त्रास होऊन राहिले. हा ना राव, ते उन्हाच्या कारात खाल्लंय, गरम गरम होतं. ज्यादा म्हणलं ज्यादा जेवण केलं काय नु? ज्यादा जेवण केलं आणि बसलो होतो सावलीला जरा, म्हणलं आळ्या पिळ्या जेवण जरा. आलतो एक कामानिमित्त. काय रे? पहिली गाय आहे ना, हा दूध लय कमी पडलंय. हा. उन्हाळ्यामुळं गिराईक तोडता येत नाही. हा म्हणलं दुसरी गाय घ्यावा. गावात कळालं जोडीदाराचे कांदे गेलेत. हा म्हणलं 5,000 कर मदत. माझ्याकड हा काय, तो उघड्या शेजारी नागडं बसलं आणि रातभर पुटपुटत गेलं. अरे भाऊ, मीच दाढी कटिंग करायला बायकोकडून पैसे घेतोय, आणि मग ती वावरात एवढे कांदे टेम्पो भरून गेला. अरे ते सगळे पैसे बायकोकडे येतं. आता तुला सांगू कसं, मी माझ्याकडे काही व्यवहाराचा रुपये नसतो माझ्याकडे. आता तूच मला तिथं गावात गेला का चहा पाहिजे, तो मी कधी तुला चहा पाहिजे दिसलाय का? नाही, मला ते चहा पाजायचा ना दे, मग मी हाका मारतो काय. अरे पण मी एका दिवशी म्हणा ना तुला, काय बाबा चल आता तू पाहिजे तो आतापर्यंत. मी एका दिवशी पाहिजे तर, पण मी आतापर्यंत कधी म्हणलं का तुला? माझ्याकडे 1 रुपया नाही भाऊ, ते सगळे बायकोकडे आहेत. तिला विचार, ते जर देत असली तर घेऊन जाय, काहीच अडचण नाही. आता तू जोडीदार आहे म्हणून तुला म्हणलो मी. मान्य आहे, बायको तू कसं काय म्हणून मी. विचारा जावा म्हणा, हो वहिनी 5,000ची गरज लागत होती, तर होईन का मदत, होईन का, मला गाय घ्यायची म्हणून. आता तू बायको आहे, मला देईन का? अरे काय झालं, तिला विचारून बघ ना. आता म्हणा 1,000-5,000ची गरज लागते म्हणून तर बघ. दिले तर दिले, नाही तर नाही दिले. आता घरी आहेत हा का? घरी आहे, घरी आहे ती. तू म्हणतोय तर मग बघ विचारून बघ. हा तर माही ताकद नाही बघतोय संग तिथपर्यंत यायची न तिला म्हणायची की बाबा माझ्या मित्राला 5,000 उसने ती म्हणून. मित्राचं काय नाव सांगायचं, काहीतरी कारण सांगून ए घ्यायचं. भाऊ, नको नको, नको. नाही नाही, आपली ताकद नाही, म्हणायला ताकद नाही. तू इतक्या दिवसात जोडीदार आहे, मला नव्हतं माहिती एवढा बायको ताप येते म्हणून. आता जाऊ दिनच झाकलेली तशीच, कायला उघडी करतो. थोडं लोकांना सांगायला चाललो, पण आपल्यात विषय हा, चाललाय. नको सांगू भाऊ. आता काय आहे ते, लग्न झालं तवाचं नाही, आळ्यात धरले, आता काय उपयोग आहे आता. माझी बायको अशी आहे, जिथं बस म्हणलं तिथंच बसणार, जिथं उठ म्हणलं तिथंच उठणार, शब्दाच्या पुढं नाही. आता तू येईन माही बराबरी कायला करीतो भाऊ. तरी मी तुला सांगत होतो, वल्ली काठी चोपव, त्या पण तो चोपली असती तर आता हे दिवस बघायला- आता वाळली झाली का वाय धोपाट्या पडत आहेत माझ्यावर. आता नाही चोपायची. आता तूच आता खाली म्हणजे बैल म्हणून झाला तू आता. आता तुला काय म्हणायचं भाऊ, मित्रा म्हण. अरे मस आता तू मा बालपणीचा लहानपणीचा मित्र आहे. हो. हा मस आता तुला देवा वाटते, पण भाऊ पैशाचा आणि मा कधी संबंधच आला नाही, म्हणजे कधी व्यवहारच केला नाही, तर पैसाच नाही तर व्यवहार होईन कुठून. नाही, बरोबर. हा चप्पल लागली ती आणती, काही कपड्याला ते लागले ती आणती, दाढी कटिंगला पैसे लागले तर तेवढे पुरते 100 रुपये देती. मग त्यांनी मी आपली दाढी करायची, कटिंग करायची, तर त्यातला खडकू उरत नाही. आता एक तू काम कर, घरी येते जाय, तिला विचार, पैसे दिले तर मला सांग, आणि नाही दिले तरी मला सांग, मग मी माझ्या पद्धतीने काहीतरी प्रयत्न करतो. चालन. हा बघा तुम्ही आता घरी हा, जातो, जा. दिलेत आहे, नाही तर उद्या गावात येणारच आहे ना तू. मग गावात आले मग बघू ना काय करायचं ते. मग सांगतो तुला. हा ठीक आहे, चहा चालेल. बिया पाजून. हो आता रे आपलं नेहमीचा चहा, हा, जातो. आता आयुष्यभर तो चहा प्यायचा आहे मला. नाही मग आता शिक मला माहित झालं, इथून मागं नव्हतं माहित, मी म्हणलं असं नाही आता एवढं. काय कोणाला सांगू नको भाऊ. नाही नाही. हा ही झाकली तशीच ते राहू दे. जोडीदार आहेत, आपण झाकली मग हा, हा. 1.25 लाखाची. हा चालन. चाल ये. आणि जर झाले प्रयत्न तर तसं आपण आम्ही झाले कोणाकडून तर सांग, आणि नाही झाले तसं सांग मला, मग मी काहीतरी करतो प्रयत्न. बरं बरं. हा चालेल. चाल ये. जातो मग. हा ये. याला कधी नव्हत मित्र आला, मग काय मागितले तर 5,000, ते मी देऊ शकत नाही म्हणले. अवघड आहे आपलं जीवन. असं नसू नाही, सगळं बायकूनच बघायचं, नवऱ्यानं काहीच करायचं नाही.
आहे का वहिनी घरात? कोणाला काय हो? काय नाही, ते मित्राकडे गेलो होतो, जरा पैशाची अडचण होती. कोणत्या मित्राकडं? माझे मित्र, तुमचे मित्र कोण? नाव गाव असं ना त्याला. तुमचे मिस्टर. मग असं म्हणा ना, म्हटलं तर गावातले मित्र आहेत तुमचे. मग कोण मित्र? लहानपणीचे मित्र आहेत आम्ही. हा. कांदे नेलेले बघितले मी तेव्हा का पैशाची गरज होती, गाय घ्यायची, हा दूध कमी पडलंय. हा, मग आम्ही काय करायचं त्याला? मग ते म्हणले माझ्याकडे काही नाही व्यवहाराचं, हम्म. तिला जाऊन म्हण तेवढं. हे बघा भाऊ, आणि किती पैसे? 5,000 लागेल. 5,000? हा, 80,000ची तुम्हाला काय गाय आहे, सांगू? 75,000 आहेत माझ्याकडे. हा, 5 कमी पडले. 5 कमी पडले असं. तुम्हाला सांगू भाऊ, मी खरंच दिले असते हो. पण तुम्हाला काय सांगा, आपण 6 महिन्याला एकदाच किराण्याचे पैसे देतो, त्याचे पैसे नेऊन दिले मी सकाळीच. आता माझ्याकडे 1 रुपया उरला नाही. बर, नाही तुम्हाला खरंच माहिती दिले असते की नाही? नाही दिले असते. नाही मग आता पैसे. बर चालून काय, जाऊ मग. जा. दुकान बिकान आहे काय? कुणी यायचं आणि मला पैसे मागायचं? हा माणूस कस काय असं कुणाला घरी पाठवतो आणि मला येऊन विचारलं डायरेक्ट? आता बरी गंमत आहे का बाई माणसाला? हे ना विचारतेच जाऊन, ही माणसं घरी पैसे मागायला येता कस काय? अ गणगण, मी आहे बायको लग्नाची. काय रे? काय रे काय? तो तुमचा मित्र घरी पैसे मागायला आला होता. ते मलाच मागत होता, म्हणलं माझ्याकडे नाहीत भाऊ, तो वहिनीला विचारून बघ जर दिले. तुम्ही गावातल्या लोकांना सांगता का माझ्या हातात कारभार नाहीये, सगळा कारभार बायको सांभाळते? तसं मी काहीच सांगितलं नाही, म्हणलं आता माझ्याकडे नाही, तिच्याकडे जर असले माझ्या कोपरीतून घेतलेले तर बघ विचारून. परत जर मला कोणी पैसे मागायला आला ना, मग मी सांगत असते तुम्हाला. मी कशाला सांगू आता त्याला कोणाला? मग तो घरी कस काय आला? पैसे लागत होते त्याला, काय म्हणला गाय घेतली त्यांनी. तुम्ही सांगायचं ना त्याला की भाऊ माझा सगळा कारभार माझ्या बायकोच्या आणि पोराच्या हातात आहे, मी 1 रुपया खर्च करत नाही म्हणून. तसंच सांगितलं त्याला मी. म्हणजे दिलं, गाव जेवणच दिलं बा, म्हणून तो घरी आला. परत फक्त येऊ द्या घरी, त्याच्यात नाही 2-4 त्याचे तंगडे तोडून हातात दिले तर काय राहिलं? आणि तुम्हाला मी सांगते, अरे बाल- परत माणसांच्या आजूबाजूला नाही आगे दिसले पाहिजे तुम्ही. अरे बालपणीचा मित्र आहे ते अय, तू काय करू राहिली इथं? आमची भांडणं ऐकू राहिली काय? नाही आते बाई, मी भांडणं नव्हते ऐकत. मग काय करत होती? मला आहे ना ते त्यांच्याशी बोलायचं होतं. आणि मग काय करायचं आम्ही? मला असं वाटलं की मला त्यांच्या संग बोलावं. मोबाईल नाही माझ्याकडे, मोबाईल द्या ना. मोबाईल देऊ? गपचूप धुणं भांडे करून घे. येऊन जाऊन नवरा नवरा नवरा, त्याला काही काम धंदे आहे का नाही? काम धंदे सोडून जेवला का, झोपला का, काम चालू आहे का? आणि तुम्हाला होय आठवण येते का? आणखीन त्याला कामामध्ये डिस्टर्ब करते होय घरामध्ये? 2 दिवस झाले आत्या बोलले नाही. अगं 2-2 वर्ष? आत्या किती 1 महिना झाला बोलले नाही मी. 1च महिना? तुझ्या माहिती करता आम्ही असं समोरासमोर राहून आहे ना वर्ष बोलत नव्हतो. 1 महिना म्हणजे काहीच नाही होय घरामध्ये? काम धंदे दिले सोडून बाहेर थोबड घेऊन चालली. कमीत कमी तुम्ही डोळ्याने पाहत तरी होत्या, मला पाहायला बी भेटत नाही. मग तुला पहिले सांगितलं होतं ना, तर 4-4 वेळेस ते. आता जर परत मला कधी म्हंटली का तुम्ही त्या नवऱ्यासोबत राहत होत्या, मग तुला सांगन काय आमची माहेराला काढून देईन होय तिकडे घरामध्ये. ते कपाटात अल्बम आहे, त्यात फोटो आहे ते बघ. हा ऐक, सासऱ्यानं तसेच दिवस काढले बायकोचे फोटो भाऊ तेव्हा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता ना. हा, म्हणून या बैलावानी गंमत झाली. तोच केलाय बैल मला. तुम्ही झाले म्हणून मी केलं. आता कवा उठलं का बोलायचं? ते जाऊ द्या, ते नका सांगू मला. परत ह्या असे ना अंगळ घरी लोक आले नाही पाहिजे पैसे मागायला, आणि नाही तर तुम्हाला घरात राहणं मुश्किल करा. अरे आंगळ वांगळ त्याची लय प्रॉपर्टी आहे, त्याला प्रॉपर्टी तू का मला नावावर करून देणार आहे का ते सांगा? अरे दोस्त आहे ते नावावर करून देणार आहे का प्रॉपर्टी? नाही. तुमचा दोस्त मग घरामध्ये खायला आणता का आता? बालपणीचा मित्र आहे ते मग माझा. मी काय करू? सुख दुःखात तेव्हा पण मला मदत करतो ना. कधी मदत केली आजपर्यंत? तुम्हाला सुख दुःख कधी जाणवलं का? लग्नाच्या अगोदर आपल्या लग्नाच्या अगोदर मी होते का? नव्हती. आणि मग आताच बोला. परत मला माणसं माझ्याकडे पैसे मागायला नको. आणि तुम्ही पण तंबाखूची पुडी घ्यायची अगोदर मी महिन्याला 1च तंबाखूची पुडी भेटेन. तुम्ही परवा मी आणली ना, आता मी सकाळी 10 रुपये मागत होते. मी तंबाखू सोडून देणार आहे आता. लई चांगलं हा. होईल, लई चांगलं होईल. तंबाखू तुम्हाला सांगते, जेवण पण सकाळी 1 भाकरी संध्याकाळी 1 भाकरी खायची. पोट बी कमी होईल आणि जरा खायला बी कमी लागत. जशी आपल्या आज्ञा. लक्षात ठेवायचं. परत माणसं माझ्याकडं अजिबात आलेले नाही. पाहिजे. चालले मी. हा हिला अवघड केलं बोया बायकोनी. आता मित्र घरी नाही यायचं म्हणल्यावर आता कसं मी जगायचं? कसं कोणाकडे बघून जगायचं? इकडं बायको, इकडं सून, आणि इकडं मित्र नाही म्हणले. मेलो आता काम करू मी, जगत नाही आता लय दिवस. हा हिला अवघड गाड्या. पण नाही,
मित्रासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल. चला काहीतरी प्रयत्न करू.